मी आरती. महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत. तर पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी. बुलढाणा जिल्ह्यातील पत्रकार परिषदेत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या आघाडीची घोषणा. राहुल बोंद्रे काँग्रेस जिल्हाध्यक्ष बुलढाणा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बुलढाणा काँग्रेसचे राहुल बोंद्रे यांनी पत्रकारांबरोबर संवाद साधताना म्हणाले की महाराष्ट्राचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काही दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भेट घेऊन त्यांना या परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी एकत्र येण्याच्या संदर्भात विनंती केली. महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आता होणार आहेत. नगर परिषद असतील किंवा जिल्हा परिषद असतील किंवा पंचायत समिती असतील, या निवडणुकांमध्ये आपण एकत्र येऊन लढले पाहिजे, अशा प्रकारची भूमिका हर्षवर्धन सपकाळ यांनी मांडली. आणि त्यांच्या हाकेला ओ देत बाळासाहेब आंबेडकरांनी सुद्धा अत्यंत सकारात्मक भूमिका मांडली आणि त्यांची सुरुवात ही बुलढाणा जिल्ह्यापासून होत आहे. हर्षवर्धन सपकाळ यांच्या जिल्ह्यापासून होत आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि काँग्रेसचे नेते हे मागच्या काही दिवसांपासून एकत्र बसले. सगळ्या गोष्टींवर चर्चा करण्यात आली. आम्ही सगळ्यांनी मिळून चर्चा केली व या चर्चेत निश्चितपणे असे ठरले आहे की वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसचे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका एकत्रपणे लढणार. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसच्या वाटेला ज्या काही जागा आल्या आहेत त्या बहुजन वंचित आघाडीला सोबत घेऊन आम्ही एकत्रित चर्चा करून या निवडणुकीत सामोरे जाणार आहोत. आणि मला खात्री आहे की काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची ताकद यामुळे हवेचा रूप बदलणार आहे. आपण पाहिले असेल की लोकसभा असो किंवा वेगवेगळ्या विधानसभा असो, निवडणुका वेगवेगळ्या लढल्यामुळे अशा पद्धतीने निकाल लागेल. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक एकत्रित लढत असताना, प्रचंड बहुमतीय आघाडी मिळत असताना शाहू फुले आंबेडकर यांचे विचार पुन्हा एकदा जिवंत करण्याचे काम ही आघाडी केल्याशिवाय राहणार नाही आणि याचा परिणाम पुढच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये जाणवल्याशिवाय राहणार नाही. मागच्या वेळेला नांदेडमध्ये जे काही झाले ते आता सुद्धा होणार. हा जिल्हा हर्षवर्धन पाटलांचाच नाही तर बाळासाहेब आंबेडकरांचा सुद्धा आहे. लोकसभा जे ते लढत होते त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्याचा पण हिस्सा होता आणि त्यामुळे राज्य स्तरावर, देश स्तरांवर आमचे हे नेते एकत्र आले आहेत. त्यामुळे खालच्या स्तरावरचे नेते आणि कार्यकर्ते सुद्धा एकत्र आल्याशिवाय राहणार नाही, हा मला पूर्ण विश्वास आहे. अशा प्रकारे काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या मनोमिलनच्या घोषणा करून आघाडी झाली आहे, असे बुलढाण्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी जाहीर केले. आज तुम्ही जे मंचावर आम्ही बघत असाल, मागचा बॅनर बघत असाल, तर निश्चितपणे एक वेगळी पत्रकार परिषद आपल्याला जाणवेल. महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ हे काही दिवसांच्या आधी वंचित बहुजन आघाडीचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांची त्यांनी स्वतःहून भेट घेतली आणि त्यांना या परिस्थितीचा मुकाबला करत असताना एकत्र येण्याच्या संदर्भात आदरणीय बंटीभाऊंनी विनंती केली. महाराष्ट्रभरामधल्या ज्या निवडणुका आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होत आहेत, नगरपालिका असतील की त्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती असतील, या निवडणुकांमध्ये एकत्र आलं पाहिजे, ही भूमिका पुन्हा एकदा हर्षवर्धन दादा सपकाळ यांनी मांडली. आणि निश्चितपणे या नवीन आणि तरुण प्रदेशाध्यक्षांना त्यांच्या हाकेला ओ देत बाळासाहेब आंबेडकरांनी देखील अत्यंत पॉझिटिव्ह अशी भूमिका मांडली आणि त्याची सुरुवात ही बुलढाणा जिल्ह्यापासून होते. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ यांच्या या जिल्ह्यापासून होते. आम्ही वंचित बहुजन आघाडीचे जिल्ह्याचे नेते आणि काँग्रेसचे नेते हे मागच्या काही दिवसांपासून एकत्र बसले. सगळ्या गोष्टींवर त्यांनी चर्चा केली, आम्ही सगळ्यांनी मिळून चर्चा केली आणि या सगळ्या चर्चेतून निश्चितपणे हे ठरलं की वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रपणे लढणार आहेत. आणि अशा पद्धतीनं आता एकीकडे महाविकास आघाडी, तर महाविकास आघाडी होत असताना आमची महाविकास आघाडीच्या संदर्भात पण चर्चा झालेली आहे. महाविकास आघाडी जी आहे आमची ती पण जिल्हाभरात झालेली आहे. काँग्रेसच्या वाट्यावर ज्या काही जागा आल्यात त्यातून आता बहुजन म्हणजे वंचित आघाडीला सोबत घेऊन आम्ही एकत्रितरित्या या निवडणुकांना समोर जाणार आहोत. आणि मला निश्चितपणे खात्री आहे की वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस जेव्हा एकत्र येण्याचं आता ठरलंय तर निश्चित हवा जी आहे तिचा रुख आता बदलणार. एवढी प्रचंड ताकद आता या
आघाडीमध्ये होणार आहे. मागे तुम्ही बघितलं असेल की लोकसभा असो, वेगवेगळ्या विधानसभा असो, वेगवेगळ्या लढल्यांमुळे कशा पद्धतीने निकाल लागले हे आपण सगळ्यांनी बघितलंय. आणि त्यामुळं आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात एकत्र येत असताना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रचंड बहुमत ही आघाडी निश्चितपणे मिळवत असताना शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा पुन्हा एकदा अत्यंत ताकदीनं या जिल्ह्यामध्ये जिवंत करण्याचं काम ही आघाडी केल्याशिवाय राहणार नाही. आणि याचा परिणाम पुढच्या विधानसभा असो, लोकसभा असो, यामध्ये पण निश्चितपणे जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला जाणवल्याशिवाय राहणार नाही. जे बुलढाण्यामध्ये झालं ती सुरुवात असेल. मागे नांदेडमध्ये पण अशाच पद्धतीनं तिथल्या मंडळींनी एकत्र येऊन ही आघाडी स्थापन केली. आता बुलढाण्यात झाल्यामुळं, प्रदेशाध्यक्षांच्या जिल्ह्यात झाल्यामुळं हा जिल्हा प्रदेशाध्यक्षांचाच नाहीये, तर आदरणीय बाळासाहेबांचा पण हा जिल्हा आहे. कारण लोकसभा मागच्या ते जे लढवत होते त्या लोकसभा मध्ये बुलढाणा जिल्ह्याचा पण मोठा हिस्सा होता. आणि त्यामुळं हा जिल्हा फक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनदादांचाच नाही, तर बाळासाहेब आंबेडकरांचाही हा जिल्हा आहे. आणि त्यामुळं दोन्ही या जिल्ह्यातले नेते जे राज्य स्तरावर, देश स्तरावर, बाळासाहेब तर देश स्तरावर पण नेतृत्व करतात. त्यामुळं हे नेते जेव्हा एकत्र आले तर खालचे आमच्यासारखे जे कार्यकर्ते ते देखील मनाभावापासून एकत्र आल्याशिवाय राहणार नाही, हा मला पूर्ण विश्वास आहे. तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आमचे एकच ध्येय, आम्ही तुमच्या सोबत. तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी. तोपर्यंत धन्यवाद.